झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी कोयनेहून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊया। दीपक, काउंटडाऊन सुरू झालंय का आणि किती वेळात हे लेग टॅपिंग केलं जाईल? पंकज, काउंटडाऊन सुरू झालेला आहे। 4, 3, 2, 1 आणि आता हा स्फोट झालेला आणि 8 सेकंदानंतर आता आपल्याला इथे पाण्याखाली स्फोट झालेला पाहायला मिळेल आणि कंप जाणवलाय आम्हाला, मी ज्या ठिकाणी उभा होतो तिथे। आणि थोड्याच वेळात आपल्याला जो ऐतिहासिक क्षण आहे 13 मार्च हा आपण बघतोय, लेग टॅपिंगचा क्षण आलेला आहे। 2 ब्लास्ट लेग टॅपिंग झालेला आहे। दीपक आपण बघू शकतोय लेग टॅपिंग या ठिकाणी झालेलं आहे, यशस्वीरित्या हे लेग टॅपिंग झालंय। आपण हे बघताय, अतिशय रोमांचक आणि थरारक हा प्रयोग माध्यमातून आपण आपल्या पाण्याच्या खाली 2 स्फोट घडवण्यात आले आहेत आणि हे उसळलेलं पाणी, स्फोटानंतर उसळलेलं हा लेग टॅपिंग, हा थरार आपण बघू शकता। या ठिकाणी भारत झी 24 तासवर हे सुरू झालेले आहेत। दीपक, हा पंकज, हा लेग टॅपिंग झाल्यानंतर इथे भारत माता की जयच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि जे अभियंते आहेत ज्यांनी अहोरात्र झटून इथे हे काम पूर्ण केलेलं आणि ऐतिहासिक प्रयोग यशस्वी केलेला आणि पूर्ण भारतीय तंत्रज्ञान, कारण मागचा जो लेग टॅपिंग 99 साली करण्यात आला होता त्यावेळेला आपण नॉर्वेची मदत घेतली होती, नॉर्वेच्या तंत्रज्ञानाची, पण यावेळेला हा पूर्ण भारतीय आणि मराठी अभियंते यांच्याद्वारे हा लेग टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला। पूर्णपणे मराठी तंत्रज्ञान व अभियंते या प्रकल्पावर काम करत होते आणि त्यांच्या अथक परिश्रमानंतर हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला। आणि आता या लेग टॅपिंगमुळे, दुसऱ्या टप्प्यामुळे कोयनेतील जी विद्युत निर्मिती आहे अखंड वर्षभर सुरू होणार आहे। कोयना धरणातलं पाणी एप्रिल मे महिन्यात जेव्हा कमी होतं त्यावेळेला जेव्हा वीज निर्मितीवर परिणाम व्हायचा, तो परिणाम आता आपल्याला यापुढे पाहायला मिळणार नाही। अजूनही बघतोय आपण पाणी कशी उसळी मारत आहे, कारण आता बोगद्यात जो 4.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे त्या बोगद्यात हे पाणी आता प्रवेश करत आहे आणि त्यामुळे पाण्याची थोडी पातळी सुद्धा धरणातली कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी पैलतीरावर जसे अभियंते, अधिकारी, पत्रकार आणि काही व्हीआयपी लोक आले, त्याचप्रमाणे कोयनेच्या त्या तीरावर पलीकडे गावकरी आहेत या भागातले, जो या क्षण डोळ्यात साठवण्यासाठी उभे राहिलेले आहेत, आपल्याला दिसत आहेत। ते कोयनेच्या पलीकडे आहेत आणि जिथे लेग टॅपिंग झालं तिथं पाणी पूर्ण गढूळ झालेलं आहे। 50 मीटर शिल्लक होता बोगदा जोडायचा आणि तो स्फोट घडून 50 मीटरचा बोगदा जोडला गेला आणि आता हे पाणी जे आहे ते पाणी या बोगद्याच्या तोंडातून आता बोगद्यात चाललेला आहे। 4.5 किलोमीटर लांबीचा तब्बल आणि 9.5 मीटर व्यासाचा एवढा मोठा बोगदा आहे आणि हे विद्युत निर्मितीचा 4था टप्पा आहे। त्या टप्प्यापर्यंत हे पाणी जाणार आहे आणि ही विद्युत निर्मिती अखंडपणे सुरू राहणार आहे वर्षभर। नक्की दीपक, धन्यवाद। आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। थेट माहिती कोयनेहून आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्याला देत होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।